नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहे जजेस आणि मॅजिस्ट्रेट यांची तक्रार कुठे करतात आणि कधी करतात. तर आता आपण कोर्टातलं दृश्य बघतो आहे किंवा आता आपण पेपरमध्ये ऐकतो आहे की लाच घेऊन जजेस निकाल बदलतात किंवा असं बघतो आपण की कोर्टातलं दृश्य काय की एखाद्याच पक्षकाराला जज फेवरमध्ये काम करत असतो किंवा दुसऱ्या पक्षकाराला त्याची बाजू मांडून देत नाही. अशा प्रकारचे जे इतरांच्याकडून ऐकतो, पेपरमध्ये पण आपण बघतो. तर मग जेव्हा तुम्हाला असा काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ती तक्रार करणार कुठे? तर याच्या संबंधी आज आपण हा व्हिडिओ करते. तर प्रत्येक कोर्टामध्ये एक रजिस्ट्रार विजिलन्स असतो. तसेच तो जर नसेल तर रजिस्ट्रार ॲडमिनिस्ट्रेटर असतो. आता ही तक्रार कधी करायची आणि कुठे करायची? तर समजा एखादी केस चालू आहे आणि पक्षकार दोन्ही पार्टी असतात. तर एखादा जज जर एखाद्याच पार्टीला त्याच्या फेवरमध्ये काम करत असेल किंवा बोलायची संधी आहे, त्याची बाजू मांडण्याची संधी आहे, तर ती एखाद्या पार्टीला पूर्ण दिली जाते. दुसऱ्या पार्टीला तो त्याची बाजू मांडायला चान्सच देत नाही किंवा त्याचा इन्सल्ट करेल. म्हणजे त्याचे साक्षीदार आहेत पक्षकाराचा, ते संपूर्ण कोर्टामध्ये हे करेल की इन्सल्टिंग त्याला ट्रीटमेंट देईल. तर मग अशा वेळी किंवा एखाद्या पार्टीला माहीत असतं की पुढची पार्टी जजला पैसे देते आणि त्याचा निकाल बदलू पाहते. तर मग असं जर तुम्हाला कुठं फुल डाऊट आहे की अशा प्रकारे आपला निकाल आपल्या विरुद्ध लागू शकतो किंवा जजमेंट आहे, जजमेंट आलं तर लक्षात येईल तुम्हाला की त्यांनी काढलेल्या ज्या फाइंडिंग्ज आहेत त्या बरोबर नाही आहेत किंवा ते माझ्याकडं समजा मी दिलेला पुरावा पण पूर्ण दिलेला आहे, डॉक्युमेंटरी पुरावा आहे, तरी माझ्या विरुद्ध का निकाल लागला? मग हा बायसली तर दिलेला नाही आहे ना, किंवा मग तो पक्षपातीपणा केला आहे का त्यांनी? तर हे सगळं जर तुम्हाला फुल डाऊट आहे की तुम्हाला त्याच्याबद्दल खात्री आहे, अशा वेळेला तुम्ही ती तक्रार करू शकता. हां, तर मग ही तक्रार करणार कुठं? तर डिस्ट्रिक्ट कोर्टात समजा आहे. हां, तर डिस्ट्रिक्ट कोर्टात असेल तर तिथल्या रजिस्टर विजिलन्सला किंवा रजिस्टर ॲडमिनिस्ट्रेटरला किंवा तिथला जो डिस्ट्रिक्ट जज असतो ते खालच्या जजेसनी केलं तर वरच्या डिस्ट्रिक्ट जजकडे ही तक्रार लेखी द्यावी लागते. आता लेखी द्यावी लागते म्हणजे त्याचे डिटेल्स आपण नंतर बघूया. आता समजा हायकोर्टात त्या जजेसची जर तक्रार करायची असेल तर हायकोर्टातल्या जजेसची तक्रार कुठं करणार तुम्ही? चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट यांच्याकडे. आणि सुप्रीम कोर्टातल्या जजेसची तक्रार असेल तर ती कोणाकडे करणार? तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याकडं त्या जजेसची होते. आणि त्याच्यावरचे जे जजेस आहेत ते राष्ट्रपतीकडे वगैरे तुम्हाला करावी लागते. तर आता हे झालं सिक्वेन्स. डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट असे हे प्रत्येकाचे त्या वरच्या अथॉरिटीला तुम्हाला खालच्या जजेसची कंप्लेंट करावी लागते. तर आता ही कंप्लेंट कधी करता येत नाही ते पण बघूया आपण. समजा आता एखादा निकाल तर तुमच्या विरुद्ध लागला. हां, आता विरुद्ध निकाल लागला म्हणजे लगेच तुम्ही कंप्लेंट कराल का? तर नाही. का? तर तुम्ही तुमची साईड मांडली, दुसऱ्या पार्टीने पण त्यांची साईड मांडली आणि जे समोर आहेत ते पुरावे त्याच्यावर जर तुम्हाला निकाल मिळाला आहे तर कोर्टाचा निकाल तुम्हाला सॅटिस्फाईड असला तर मान्य करा. अनसॅटिस्फाईड आहे तर तुम्हाला ॲपीलची तरतूद आहे, रिव्हिजन आहे, नंतर रिव्ह्यू आहे, म्हणजे असे किंवा रिट दाखल करू शकता. अशा ज्या पुढच्या रेमेडीज आहेत तर त्या तुम्हाला अवेलेबल आहेत. फक्त आपल्या विरुद्ध निकाल लागला ह्या कारणासाठी तुम्हाला जजच्या विरुद्ध तक्रार करता येणार नाही. का? तर त्यांनी सगळे जर पॉईंट बघून जर असा त्याच्यासमोर जे आलं आहे किंवा त्यांनी जे साक्षी नोंदवल्यात त्याच्यावरून जर दिला असेल तर त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन न घेता पुढच्या ज्या त्याच्यावर पर्याय आहेत ते शोधावे लागते. आता ही तक्रार कशी करायची तर ते बघूया आपण. तर जी तक्रार आहे तुमची ती तुम्हाला रिटर्नमध्ये द्यावी लागेल, लेखी स्वरूपात. नंतर जी तक्रार आहे त्याचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित लिहावे लागतील, ड्राफ्टिंग व्यवस्थित करावं लागेल. हां, म्हणजे त्याचं कारण काय, तुम्हाला शंका का आहे किंवा तुम्हाला आलेला अनुभव त्याच्यावर लिहावा लागेल. अशा प्रकारे आणि कोणत्या वेळी कोणत्या जजमेंटच्या बाबत कुठली केस
मग तुम्हाला ही शंका कुठल्या पॉईंटसाठी आली याचं सविस्तर वर्णन केलं आणि तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत तुमचे त्याच्यावरून तुम्हाला शंका आली तो पुरावा त्याला जोडावा लागेल आणि असं ड्राफ्टिंग करून ही कंप्लेंट तुम्हाला त्या अथॉरिटीकडे करावी लागेल. अशा प्रकारे ते जजेस आणि मॅजिस्ट्रेट यांची तक्रार तुम्हाला दाखल करता येते. तर लेक्चर आवडला असेल, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.